उपसरपंच गोविंद बर्गे ज्याच्या प्रेमात पडला अखेर त्यांनीच उपसरपंचाला संपवले। ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी घडलेली आहे। गेवराई तालुक्यातील लुख्खामसला गावचे माजी सरपंच असलेले गोविंद बर्गे हे 2024 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सोलापूर येथील तापटी तांडा येथील कला केंद्रावर गेले असता त्या ठिकाणी त्यांना पूजा गायकवाड ह्या नर्तकीचा संपर्क आला। त्यानंतर पूजा गायकवाडचा डान्स बघून सरपंच तिच्यावर फिदा झाले। त्यानंतर दोघांमध्ये संभाषण वाढलं। हेच संभाषण प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर पूजाने बर्गे यांना सांगितले की आजपासून मी तुमची मालकीण आहे। त्यानंतर गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडचे संपूर्ण हट्ट पुरवल्याचं देखील सांगितलं जात आहे। अगदी पैशापासून सोने नाणे इथपर्यंत सर्व जे हट्ट आहेत ते गोविंद बर्गे हे पूजा गायकवाडला वेळोवेळी देत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। सर्वप्रथम सुरुवातीला गोविंद बर्गे यांनी महागड्या किमतीचे सोने, बुलेट गाडी ह्याचबरोबर सोलापूर ह्या ठिकाणी महागडा प्लॉट ह्याचबरोबर तिच्या मावशीच्या नावावर देखील एक महागडा प्लॉट देऊन सोलापूर ह्या ठिकाणी देखील 3 एकर जमीन ही पूजा गायकवाडला खरेदी करून दिली असल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। जिच्यावर जीव ओवाळून टाकला अखेर तिनेच सरपंचाचा जीव घेतला असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे। कारण गेवराई शहरामध्ये उपसरपंच गोविंद बर्गे यांनी खूप मोठा असा बंगला बांधला। त्या ठिकाणी गोविंदने पूजा गायकवाडला आणले होते। पूजा गायकवाड त्या ठिकाणी 2 दिवस राहिली। त्यानंतर पूजा गायकवाडने हा बंगला माझ्या नावावर करा असा तगादा देखील लावला होता। कारण पूजा गायकवाडचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्या कारणास्तव वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नावावर हा बंगला करा असा तगादा गोविंद बर्गेकडे लावला होता। परंतु गोविंद बर्गेने नकार दिल्यानंतर गोविंद बर्गेला ब्लॅकमेल करण्याचं काम पूजा गायकवाडकडून सुरू झालं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। कारण त्यानंतर ह्या दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडाले। इतकंच नाही तर पूजा गायकवाडने उपसरपंच बर्गे यांना अनेक वेळा ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न केला। मोबाईलमधील तिचा सरपंचाचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं, सरपंचाला वेळोवेळी बोलणं टाळणं, अशा ह्या नैराश्यातून सरपंचाने ही टोकाची भूमिका घेतली असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण हा बंगला माझ्या नावावर नाही जर केला तर बलात्काराच्या केसमध्ये मी तुम्हाला मधात टाकेल अशी धमकी वारंवार पूजा गायकवाडकडून सरपंचाला येत राहिल्यामुळे उपसरपंचाने ह्या नैराश्यातूनच पूजा गायकवाड हिच्या घरासमोर जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। या घटनेने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुख्खामसला गावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे।